नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की घरामध्ये कलाचा वाढदिवस साजरा करत असतात आणि त्यावेळेस घरातील सर्व महिला ह्या कलाचं औक्षण करतात व तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। त्यानंतर आपण पाहतो आद्विक देखील कलाचे औक्षण करतो व तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। तेव्हा कला व आद्विक घरातील सर्वजण अतिशय आनंदित झालेले असतात आणि हे पाहून रोहिणीला मात्र अतिशय राग येतो आणि ती बोलते की कला, आद्विक, तुम्ही दोघे तर खूपच आनंदित आहात ना, परंतु तुमच्या या आनंदाला नाही ना सुरंग लावला तर माझे नाव देखील रोहिणी नाही आणि तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। आणि त्यानंतर आपण पाहतो कला ही आद्विकचा हात पकडते आणि आद्विकला बोलते की चांदेकर, जोपर्यंत तू मला सॉरी बोलणार नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही आणि मी तुझ्याशी बोलणार देखील नाही आणि कायमस्वरूपी तुझ्याशी आबोला ठेवेल। आणि मग आद्विक मनोमन विचार करतो की अरे बापरे, आता काय होणार, मी तर खरेशी न बोलता कसा काय राहू शकतो, असं तो मनोमन विचार करू लागतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आद्विक हा कलाची माफी मागणार का व तिला सॉरी बोलणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।